वर्धा येथील हिंदलॅब रक्त चाचणी केंद्रात कुत्रा करतोय रखवाली, आरोग्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण। पाळीव प्राण्यांच्या मुक्त संचारास जबाबदार कोण? पाळीव प्राण्यामुळे रक्त संक्रमित झाल्यास जबाबदार कोण? आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा भारत सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम HLL लाईफ केअर लिमिटेड हा उच्च दर्जाचे आरोग्य सेवा उत्पादने आणि जागतिक पुरवठादार आहे। आरोग्य सेवा विभाग महाराष्ट्र राज्यातील सर्व स्तरावर रुग्णालयासाठी वैद्यकीय प्रयोगशाळा सेवा स्थापन करते। हिंदलॅब हे निदान केंद्र हे HLL लाईफ केअर या सरकारी कंपनीचा एक ब्रँड आहे, जे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या देखरेखीखाली काम करते। याच वर्धा शहरातील इसाजी लेआउट सुदामपुरी परिसरातील हिंदलॅबमध्ये काही नवीनच पाहायला मिळत आहे। चाचणी केंद्रातून निघणारा जैव वैद्यकीय कचरा हा मोठ्या प्रमाणात उघड्यावर ठेवल्याचे दिसून येत आहे। विविध ठिकाणावरून येणारे रक्तांचे नमुने या लॅबपर्यंत पोहोचविण्यासाठी शीतपेटी वापरणे बंधनकारक असताना सुद्धा येथील प्लेबोलॉजिस्ट चक्क तपत्या उन्हात रक्त नमुन्यांचे EDTA बल्ब, सिरम बल्ब प्लास्टिकच्या थैलीत घेऊन येताना निदर्शनास आले आहे। या हिंदलॅबद्वारे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामधील रक्ताचे नमुने जमा करण्याकरिता प्लेबोलॉजिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु हे प्लेबोलॉजिस्ट अप्रशिक्षित असल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे। लहान मुलांचे रक्त नमुने संग्रहित करताना यांना कोणतेच वैद्यकीय प्रशिक्षण किंवा अनुभव नसल्याचे दिसून येत आहे। हे प्लेबोलॉजिस्ट घरूनच आपली हजेरी लावून आपल्या पुरसतीने आपल्या कामगिरीवर जात असतात। OPDचा वेळ हा सकाळी 8:30 ते 1 वाजेपर्यंत असताना सुद्धा हे महाशय 10 वाजता OPDमध्ये जात असून OPD बंद होण्यापूर्वीच आपला गाशा गुंडाळून परत येतात। रुग्णांना मिळणाऱ्या सेवेत हलगर्जीपणा होतच आहे, परंतु यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही नमुना केंद्रामध्ये जैविक सुरक्षा असणे गरजेचे असते। त्यासाठी तिथे कुठलाही संसर्ग किंवा रक्त नमुने अद्यावत ठेवणे गरजेचे आहे, परंतु येथे चक्क पाळीव प्राणी कुत्रा दिसून येत आहे। मुक्या प्राण्यांमुळे येथे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। तरी पण या श्वानाला येथे कोण घेऊन येतं, त्याचा शोध वरिष्ठांनी घेण्याची गरज आहे। गरिबांचे रक्त म्हणजे रक्त नसते का, असा संतप्त सवाल वर्धेकरांनी केलाय। जनसंग्राम न्यूज वर्धा।